बेधुंद होऊन चिमुकले कलर खेळत होते. तर नमस्कार मंडळी, सकाळचे 6:30 वाजले होते. व्यायाम करून घराकडे आलो. तोच गल्लीमध्ये हे लहान पोरपोरी कलर खेळत होते. हे कलर खेळताना पाहून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. खरंच आयुष्यातील सोनेरी पान म्हणजे बालपण. माझा पुतण्या शिवांश याला पण गल्लीतली लहान पोरांनी कलर लावला. लगेच शिवांश मला म्हणाला, काका मला पण कलर आणायचा आहे. मग काय, लगेच दुकानाला घेऊन गेलो, कोडा कलर घेऊन आलो आणि तो पण बेधुंद होऊन त्याच्या मित्रासोबत कलर खेळू लागला. रंगपंचमी खरोखर एक आनंदोत्सव आहे. शाळा आणि शाळेचा अभ्यास हा लहान मुलांना विसरायला लावतो. रंगपंचमी सणाला सर्व समाजातील लोक एकत्र येऊन एकमेकाला कलर लावून आनंद घेतात. रंगपंचमीमुळे कुटुंब, मित्र आणि शेजारी यांच्यात प्रेम हे वाढत असतं. शुद्ध आनंद आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी रंगपंचमी हा सण अतिशय महत्वाचा आहे. लहान पोरं अतिशय दंगा करत होते, कुणीच कुणाला सोडत नव्हतं. या शेजारचा चिक्याचा मी व्हिडिओ काढत होतो. तोच मला विनंती करू लागला, मलाही तुला कलर लावायचा आहे. म्हटलं लाव बाबा. कोडा कलर लावायचा हा मला. ब्लॉग बनवण्यासाठी मी यांचे व्हिडिओ काढत होतो, पण ते माझ्या अंगलट येत होतं. हे पोरं मला विनंती करू लागली, तुला थोडा कलर लावायचा. थोडा म्हणायचे आणि जास्त लावायचे. असू द्या, रंगपंचमी आहे. प्रत्येक क्षेत्रात मुली मुलापेक्षा पुढे आहेत. याचा प्रत्येक रंगपंचमी खेळताना दिसत होता. मुली पण आपल्या आपल्या मैत्रिणीला कलर लावून खेळत होत्या. मित्रांनो, आपले पारंपरिक जे सण आहेत ते अवश्य साजरे करा. त्यातून आपण एकसंघ राहतो, तसेच आपल्याला त्यातून आनंद मिळतो.